अहिल्यानगरच्या आठवणींचा पडदा. महेश थिएटर. एक काळ होता जेव्हा चित्रपट पाहणं म्हणजे फक्त मनोरंजन नव्हतं, तर तो संपूर्ण कुटुंबाचा एक खास सोहळा असायचा. आणि त्या आठवणींचं सगळ्यात मोठं साक्षीदार होतं आपल्या अहिल्यानगरचं महेश मंदिर थिएटर. सन 1989 मध्ये उभं राहिलेलं हे थिएटर एका स्वप्नातून जन्माला आलं होतं. आणि त्या स्वप्नाचं नाव होतं कांतीलालजी मुनोत. वांबोरी इथं एका थिएटरचं काम सांभाळताना त्यांच्या मनात एकच इच्छा होती, आपल्या स्वतःचं एक भव्य चित्रपटगृह असावं. आणि याच इच्छेचं रूपांतर पुढे एका आलिशान थिएटरमध्ये झालं. निस्सीम शिवभक्त असलेल्या कांतीलालजींनी आपल्या थिएटरचं नाव सुद्धा महेश मंदिर ठेवलं. महेश हे भगवान शंकराचं नाव आणि त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलाचंही. दुर्दैवानं पुढे त्यांच्या या मुलाला काळानं हिरावून नेलं, पण या थिएटरच्या रूपानं त्याचं नाव कायम जिवंत राहिलं. मुंबईतल्या सुप्रसिद्ध मिनर्वा थिएटरच्या धर्तीवर उभारलेलं हे चित्रपटगृह त्या काळातील आधुनिक वास्तुकलेचं प्रतीक मानलं जायचं. तब्बल 1086 आसन क्षमता आणि संपूर्णपणे वातानुकूलित असलेलं हे भव्य सिंगल स्क्रीन थिएटर त्या काळी हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या आणि आनंदाचा आवाज अनुभवत होतं. त्या काळात नव्या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागायच्या. अनेक चित्रपट हाऊसफुल व्हायचे आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागायचा. 1995 साली आलेल्या सुपरहिट DDLJ म्हणजेच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमासाठी त्या काळी तब्बल 20 लाख रुपये खर्चून अत्याधुनिक डॉल्बी साऊंड आणण्यात आला होता. त्यामुळं थिएटरमधला तो उत्साह आणि इथल्या ऑटोमॅटिक हायड्रोलिक पडद्यावर सुरू होणारं चलचित्र आजही अनेकांच्या मनात ताजं आहे. महेश थिएटरची आणखीन एक खास ओळख म्हणजे इथल्या कॅन्टीनचा वडापाव. इंटरव्हल झाला की चित्रपटा इतकाच त्या वडापावचाही लोकांना मोह असायचा. अनेकांसाठी तो वडापाव म्हणजे महेश थिएटरची चव होती. त्या काळात कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी नगरमधील सगळ्यात सुरक्षित थिएटर म्हणूनही हे ठिकाण ओळखलं जायचं. इथल्या VIP बाल्कनीत अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज आणि प्रतिष्ठित मान्यवरांनी चित्रपटाचा आनंद घेतला. त्या बाल्कनीत बसणं ही अनेकांसाठी अभिमानाची बाब होती. काळ बदलला. मल्टिप्लेक्स आले, मोबाईलवर चित्रपट आले आणि हळूहळू या थिएटरवरील पडदाही कायमचा खाली आला. विशेष म्हणजे मराठीतील गाजलेला सैराट हा या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर पडदा बंद झाला, पण आठवणी मात्र अजूनही जिवंत आहेत. आज या इमारतीकडे पाहिल्यावर एका समृद्ध सिनेसंस्कृतीची आठवण जागी होते. बंद दरवाजे, जुन्या सिनेमांची रील्स, धूळ खात पडलेली जुनी तिकीटं, ओस पडलेला परिसर आणि शांत वातावरण या ठिकाणाच्या सुवर्ण काळाची साक्ष देतात. आज महेश थिएटर शांत आहे, पण त्या काळी हे केवळ एक थिएटर नव्हतं, तर अहिल्यानगरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्वाचा भाग होता. त्याच्या प्रत्येक भिंतीत हजारो टाळ्यांचा आवाज दडलाय. प्रत्येक रिकाम्या खुर्चीत कोणाचं तरी बालपण बसलंय आणि प्रत्येक कोपऱ्यात नगरकरांच्या असंख्य आठवणी अजूनही जपल्या गेल्यात. तुम्हीही महेश थिएटरमध्ये चित्रपट पाहिला असेल तर तुमची आठवण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कारण थिएटर बंद झालं असलं तरी त्याच्या आठवणींचा पडदा मात्र कधीच बंद होणार नाही.